भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 24 तासात खूप तणाव वाढलाय। पाकिस्तानने पहिल्यांदा भारतीय लष्करी तळांवर आणि नागरी वस्त्यांवर हल्ला केला। हा हल्ला भारताने यशस्वीरित्या परतवून लावला। यावेळी पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडण्यात आली। त्यानंतर भारताने देखील चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील अनेक शहरांवर हल्ला चढवलाय। या संपूर्ण परिस्थितीबाबत कोल्हापूर आणि आसपासच्या गावातील नागरिकांनी भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मूळ तोड जवाब देंगे अशी जोशभरी भावना व्यक्त केली आहे। आक्रमक धोरण राबवून भारताने पाकिस्तानला नेस्तनाबूत करावं असंही म्हटलं आहे। काही नागरिकांच्या जाणून घेऊया प्रतिक्रिया। सुधार मेजर ऑनरी कैप्टन लक्ष्मण उपाध्याय पैरा स्पेशल फोर्स रिटायर्ड बेसरन पहलगाम येथे जो हल्ला केला गेला, भ्याड हल्ला केला गेला आतंकवाद्याद्वारे, त्याच्याबद्दल मी निषेध करतो आणि त्याचा बदला म्हणून भारतीय स्थलसेना, एअरफोर्स, नेव्ही याद्वारे आणि सिंदूर ऑपरेशन सक्सेस करून फार मोठं जे आहे विजय, त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि अशा प्रकारे संपूर्ण आतंकवादाचा बिमोड झालाच पाहिजे आणि पाकला चारी मुंड्या चित केलंच पाहिजे अशी सर्व आमच्या भारतीय नागरिकांची इच्छा आहे। आणि त्यांना मोठा असा जो आहे ना सबक शिकवला पाहिजे। आणि जो आता ऑपरेशन सिंदूर सक्सेस केला आणि त्याचा बदला घेतला ही फार आनंदाची गोष्ट आहे। अशा प्रकारे आता जे सुरू आहे त्याच्याबद्दल तीव्र कारवाई करून त्यांना दहशत घडवली पाहिजे आणि अद्दल घडवली पाहिजे। दुसरी गोष्ट, आपण भारतीय नागरिकांनी आता जो मॉक ड्रिल वगैरे आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। लाईट्स ऑफ केल्या पाहिजेत, मोबाईलवर नवीन ॲप वगैरे ओपन करू नये याची दक्षता घ्यावी। आणि अशा प्रकारे हे मोठं असं जे आहे कार्य भारतीय सेना करते आहे आणि इंडियन आर्मी करते आहे, याच्याबद्दल मी फार आनंदी आहे। मला बरं वाटतं की हा आमची सेना उज्ज्वल असं परंपरा राखते आहे। नमस्कार, मी नंदकुमार रामचंद्र दादरणे, रिटायर्ड नेव्ही पेटी ऑफिसर असून मी राहणार ज्योतिबा डोंगर, वाडी रत्नागिरी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर या गावचा रहिवासी असून मी भारतीय नौसेनेमध्ये जवळजवळ 16 वर्ष कार्यरत होतो। आणि या काळामध्ये नेव्हीने मी 1999चं कारगिल वॉरसुद्धा अटेंड केलेलं आहे। त्यावेळीसुद्धा पाकिस्तानची जय्यत तयारी होती, परंतु त्यावेळी नेव्हीला ऑर्डर न मिळाल्यामुळे त्यावेळीसुद्धा हल्ला होऊ शकला नाही। पण आता जो पाकिस्तानवरती ऑपरेशन सिंदूर ज्या अंतर्गत पाकिस्तानवरती आपण हल्ला केलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे मेन महत्त्वाचं की काश्मीरमध्ये आपले जे पर्यटक फिरण्यासाठी गेले होते त्या पर्यटकावरती हिंदू धर्म विचारून गोळीबार केलेला आहे आणि आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसलेलं आहे। आणि त्याचा बदला म्हणून पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवून अतिशय चांगल्या प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे। आणि मला वाटतं यामध्ये पाकिस्तान पूर्ण नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावरती आहे। कारण इकडून एअरफोर्सनी त्यांची जवळजवळ 50 ड्रोन पाडलेले आहेत। त्यांचा पूर्ण म्हणजे आपल्या जमिनीवर न पडता ते आकाशातच संपवलेले आहेत। त्यामुळं आपली क्षती न होता त्यांची क्षती झालेली आहे। आणि याशिवाय कराची बंदरावरती INS विक्रांत या आपल्या स्वदेशी बनवण्यात आलेल्या जहाजावरून पाकिस्तानवरती प्रचंड हल्ला केलेला आहे। कराचीचं बंदर हे पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। ही आपला ह्या नेव्हीचा जो हा प्लस पॉईंट आहे। शिवाय एअरफोर्सने बी चांगल्या प्रकारे ड्रोन हल्ले करून पाकिस्तानच्या 13 शहरावरती ड्रोन हल्ले करून त्यांना जेरीस आणलेलं आहे अक्षरशः। आणि त्यामुळं ही अतिशय चांगली गोष्ट आहे। आणि ह्यात पूर्ण भारताच्या आपल्या 140 कोटी लोकांनी जो सपोर्ट केलेला आहे यामध्ये त्यांचं मी स्वतःचा आभार मानतो। आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ही पूर्ण भारताच्या सीमेसाठी रक्षणासाठी सतर्क आहेत। आपला भारत देश त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहावा। आणि निश्चितच सांगतो, भारतानं या हल्ल्यामध्ये प्रचंड पाकिस्तानचं नुकसान केलेलं आहे। मी TV वर पाहिलेलं आहे। आणि आम्हाला जरी यावेळी बोलवलं तर आम्ही अजूनसुद्धा नेव्हीमध्ये जाऊन पाकिस्तानशी लढण्यास 2 हात करण्यास सज्ज आहोत।
एवढा आमचा हा पूर्ण कारण नसानसामध्ये भारत देशामध्ये आपल्या जवानांच्यामध्ये नसानसामध्ये देशप्रेम आहे आणि तेच आमच्या निवृत्त सैनिकांच्या सुद्धा मध्ये शरीरात सळसळतं आहे. कारण पाकिस्ताननं खूप भ्याड हल्ला केलेला आहे आणि ह्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती वेळ अतिशय सुयोग आहे, चांगला आला आहे. मोदींनी प्रॉपर ॲक्शन घेतलेली आहे, सैन्यांना पूर्ण सूट दिलेली आहे. यापूर्वी आलेली नव्हती, पण ही पूर्ण सूट दिल्यामुळं सैन्यांनी आपल्या परीनं त्यांच्या टॅक्टिकल वॉरफेअरनं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणार हे निश्चित आहे. जय हिंद, जय भारत. जय हिंद. युद्ध संपलेलं नाही, ही आताची सुरुवात आहे. ज्या 70 वर्षामध्ये आपल्याला त्रास मिळालेला आहे त्याचा वचपा काढण्याची पूर्ण तयारी मोदी पॉवर करत आहे. आपण त्या सर्वांना पाठिंबा देऊया. काल त्यांनी आपल्या शहरातील देशातील 17 शहरावर हल्ले केले आणि ते केवळ आणि केवळ मोदींच्या ॲडव्हान्स क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा S-400 यामुळे ते निष्क्रिय झाले आणि आपण सुखाची झोप घेऊ शकलो आहोत. याच्या उलट आपण त्यांना 5 मिनिटामध्येच प्रतिहल्ले केलेले आहेत. त्यांचे 4 ते 5 शहरं बेचिराख केलेली आहेत आणि याचा मला अभिमान आहे. जय हिंद. पहिलगाव येथे आलेल्या यात्रेकरूंच्यावर पाकिस्तानमधील अतिरेक्यांनी बेचूडपणे हल्ला केला व त्यांची जात विचारून मोठ्या प्रमाणात 26 लोकांचा निर्दयपणे हत्या केली. त्या घटनेचा मी निषेध करतो. या बाबतीत आपल्या भारतीय लष्कराने 7 मे रोजी मध्यरात्री 1:05 ते 1:25 जवळजवळ 20 ते 25 मिनटाच्या मध्ये अतिरेक्यांची तळे जे तळे होती असे उद्ध्वस्त सॅटेलाईटच्या माध्यमातून व ड्रोनच्या सहाय्याने अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्याबद्दल आपल्या नागरिकांच्या वतीने मी भारतीय लष्कराचे अभिनंदन करतो. तसेच या घटनेनंतर पाकिस्तानने मानवी वस्तीत हल्ला करून भारतीय नागरिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. हे पाहून आता भारतीय लष्कराने जे त्या हल्ले केले पाकिस्ताननं ते आपण ड्रोनच्या माध्यमातून त्यांचे प्रतिहल्ले परतून लावले. एकही त्यांचा हल्ला आपण कुठे होऊ दिला नाही आणि भारतीय नागरिकांचे संरक्षण केले. या माध्यमातून भारताचे सशक्त लष्करी दल दिसून येतं आणि भारताचं संरक्षण हे जगात आज 4 नंबरला आहे. त्यामुळे आपण आज बिनधास्तपणे जीवन जगत आहे. याचं सगळं श्रेय पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री तसेच तिन्ही संरक्षण दलातील दल प्रमुख यांचा आहे. यामध्ये भारतीय सैन्य दलाने जे अद्ययावत साधनसामुग्री तयार केलेली आहे तसेच त्याचा वापर योग्य रीतीने करून अत्यंत कमी वेळात पाकिस्तानचा प्रतिहल्ला केलेला आहे. त्याबद्दल आपल्याला आपल्या सैन्य दलाचा अभिमान वाटतो. यापुढे असंच भ्याड हल्ला केल्यास पाकिस्ताननं त्यांचा सर्व हल्ला परतून लावावा अशी नागरिकांच्या वतीने मी आपल्या लष्कराला विनंती करतो. धन्यवाद. माझं नाव संभाजीराव दिनकर यादव, अध्यक्ष शेती पदवीधर सहकारी संस्था कोल्हापूर.